सेक्रेटरी सन्माननीय श्री मोसिनभाई साहेब यांचा देखील इथे मात्र शुभागमन. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानपन्न प्रेक्षक बाहेर आणि मैच शुरू करायची है. तसेच अख्तर भाई आपका भी तहे दिल से स्वागत रहेगा इस मैदान के अंदर. आपसे भी गुजर तर नक्कीच क्रिकेट सेक्रेटरी सन्माननीय श्री मोहसिन शेख साहेब यांचा देखील इथे मात्र शुभागमन. मी साहेबांना विनंती करेन की या आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. एक सुंदर आणि सुसज्ज मैदान मित्रांनो आपण पाहू शकाल. मरीन ड्राईव्ह जगभरात प्रसिद्ध अशी ही लेन आणि या लेनला लागून हे सुंदर आणि भव्य दिव्य असा इस्लामिक जिमखाना आणि या इस्लामिक जिमखान्याचं अगदी आपल्या मुलासारखं ज्यांच्या माध्यमातून पालन पोषण केलं जातं अशी मित्रांनो ही हस्ती आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित स्वराज्य चषकामध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. खूप सुंदररित्या मित्रांनो हे मैदान मेंटेन केलं जातं. तर मॅन ऑफ द मॅच आसिफ भाई आपण यायचं या. तर या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री युसुफ भाई यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाईल. ज्यांनी खऱ्या अर्थानं मित्रांनो क्रिकेटला अगदी आपल्या आयुष्यभर क्रिकेटची अहोरात्र सेवा केली आणि ज्या सेवेचं फळ म्हणून इस्लामिक जिमखाना उभारला त्या मोठ्या हस्तीच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर आसिफ यांना हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन नक्कीच सन्मानित केलं जातंय. तर कॉंग्रॅच्युलेशन्स आसिफ फॉर युअर सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच. आणि भाईंना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन पुन्हा एकदा स्थानपन्न व्हायचंय. पहिला चेंडू व्हाईट बॉल असेल तर या दरम्यान सन्मान केला जाईल या संपूर्ण इस्लामिक जिमखान्याचे सर्व प्रेसिडेंट सन्माननीय श्री युसुफ भाई यांचा पण पाहिलं तर आपल्या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. माईची शाल तर मायची शाल देऊन मात्र पाहुण्यांचा यथोचित आदर प्रत्यार्थ इथे मात्र केला जातोय. तसंच मी आभार व्यक्त करेन युसुफ भाईचा आणि सेक्रेटरी साहेबांचं की आपण आपल्या प्रयत्नातून आमच्या या टुर्नामेंटसाठी ही मैदान आजच्या दिवशी आम्हाला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल. तर नक्कीच आपण पाहिलं तर सेक्रेटरी साहेबांचा देखील इथे मात्र सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. खऱ्या अर्थानं जे पूर्णपणे ज्यांची नजर असते या मैदानाच्या नूतनी सुशोभीकरणावरती आपण पाहू शकाल असे सेक्रेटरी साहेब यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा आपला मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला हे मैदान आजच्या या दिवसासाठी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आणि असंच सहकार्य आम्ही तुमचं अपेक्षित ठेवतो. तर नक्कीच पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. सेमीफायनल क्रमांक 2 एक फायनलिस्ट आपल्याला भेटला आहे मित्रांनो सिंहगड संघाच्या माध्यमातून. ही सेमीफायनल क्रमांक 2 इथे मात्र सुरू असेल. कोण जाईल मेगा फायनल मध्ये सिंहगड संघाविरोधात हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर यावेळेस आमच्या आदित्य दादांचे परम मित्र यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जातोय. तर इथे आपण पाहिलं तर आदित्य दादांच्या परम मित्रांचा इथे मात्र सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच अण्णांचा देखील इथे मात्र सत्कार केला जाईल. हॉटेल्सचे सर्व
यांचा देखील इथे आपण पाहिलं तर व्यासपीठावरती सन्मान होताना जरूर आपण पाहतोय. धावा संख्या 13 धावा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. 13 14 एक ओव्हर 14. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 14 धावा धावफलकावरती आहेत. चौदा 12वा खेळाडू पाठवा ना मित्रांनो. पहिल्या मॅच पासून व्यासपीठावरती बसून या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. त्यांच्या समोर आपण पाहिलं तर ॲडव्होकेट सन्माननीय श्री राजेश चव्हाण साहेब यांची देखील शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. तर यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये वेगाने मात्र पूर्ण केली जाते. तर इथे मात्र वाईड बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून जरूर केला जातोय. तर या दरम्यान आमच्या सर्वांच्या लाडके ज्यांना आम्ही डिंगलो मामा म्हणून ओळखतो यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. हे खास तर बोलतं व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल त्यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा जर का विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या झाली आहे
21 धावा चेंडू झाले त्या षटकातले, फक्त 2. तर यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होताना जरूर आपण पाहतो. या क्रिकेटच्या मॅचमध्ये नवीन बॅटर आलेत. मैदानाच्या आत टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावांवरती स्थिरवलेली आहे. सॉरी, विकेट IPL मध्ये गेली आहे. करेक्शन थोडंसं. धावसंख्या 26 लॉस फॉर 0. शेवटचा बॉल शिल्लक असेल अजून. लास्ट बॉल बाकी आहे. सत्तावीस 2 ओव्हर 27. 12th मॅन भेजो ना भाई. ट्वेल्थ मॅन नसेल ना कुणाचा, आम्ही स्कोर कार्ड मध्ये फेरबदल करणार नाहीत. खूप मेहनत करावी लागते, त्यामुळे मिसकॅल्क्युलेशन्स होत आहेत. चला चला, भरपूर उशीर करताय तुम्ही मित्रांनो. खूपच उशीर केला जातोय. घड्याळाचा काटा पाहिला तर जवळपास 10 वाजलेले आहेत. तर यावेळेसचा बॉल शॉर्टअंपुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र विकेटचं पतन होईल मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये बॅटर आउट. चांगल्या लयमध्ये दोन्ही खेळाडू खेळत होते, परंतु अखेरीस ही जोडी फोडण्यामध्ये यश मात्र प्राप्त केलं जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. तर यावेळेस पुन्हा एकदा फटका फसण्याचा मित्रांनो इथे असं वाटलं, फसतोय की काय. शेवटच्या क्षणाला झेल भूमीला दान झाला
आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन्ही खेळाडूंना संधी मिळाली 2 धावा एकवटण्याची. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. मोठ्या फटक्यांवरती ज्या प्रकारचा विश्वास दर्शवला गेलाय या खेळाडूंच्या माध्यमातून त्या प्रकारे सिंगल डबल्सवरती देखील आपण पाहिलं तर भर देताना हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावा एकवटताना आपण नक्कीच पाहू शकाल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने सज्ज. आखूड टप्पाचा बॉल ऑन साईडला वळवलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू, परंतु शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू पर्यंत आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये फक्त आणि फक्त मिळेल 1. या 1च्या मदतीने टीमचा धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल आपण पाहू शकाल. 30 धावा धावफलकावरती. 30 रन्स ऑन द बोर्ड. 30 धावा झालेल्या धावफलकावर. हा बॉल इथे टप्पा पडल्यानंतर भरपूर सारा ऑफस्टिक सोडून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहू शकाल. अवांतर धावसंख्येमध्ये भर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा धावफलकावर. 31 धावा झालेल्या धावफलकावरती. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. भरपूरच मित्रांनो वळण देण्याचं काम. अँगलने चेंडू कट होत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय आणि यष्टिरक्षक मात्र डॉट बॉलची समाप्ती आहे. निर्धाव चेंडू धावफलक स्थिरवत असताना 31च्या घरामध्ये या चटकातले चेंडू शिल्लक फक्त एक. शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हरचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आता मात्र अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय उजव्या हाताच्या तडाखेबंद फलंदाजासाठी मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट येऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल करतो. एकतर वेगाने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकतो आणि इथे मात्र दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण केली जाते. 3 षटकांचा खेळ दरम्यान झाला समाप्त आणि टीमची धावसंख्या झाली आहे ती मात्र 33 धावा धावफलकावरती. 33 रन्स ऑन द बोर्ड. चला लगेच या मित्रांनो नवीन गोलंदाज प्लीज प्लीज लगेच या. 10 वाजले जवळपास. अजून 2 मॅचेस खेळ, 1 मॅच खेळवायची आपल्याला यानंतर. तर इथे आपण पाहू शकाल नवीन गोलंदाज स्मिथ आलाय. शेवटचे 5 चेंडू यावा सेमीफायनल 2च्या पहिल्या इनिंगचे. पहिलाच बॉल गरंगत जमिनीला घासत पुसत गुदगुल्या करत ट्रॅव्हल करतोय काव कॉर्नर रिजन मध्ये. तिथे मात्र सिंगल आहे. सिंगलने टीमची धावसंख्या झाली 34. चला वेग 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 वाढवायचा आहे मित्रांनो. टाइमपास नको, अजिबात टाइमपास नको आहे. सिंगलने 34 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंगचे शिल्लक. चांगल्या लय मध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय रायगडचा संघ. क्रिकेट आणि रायगड मित्रांनो हे नाव नेहमीच एका उच्च स्थानावरती आहे. रायगड ठाणा असू द्या, रायगड मुंबई असू द्या, नेहमी रायगडने बाजी मारली आहे. आज हा रायगडच्या नावाने हा संघ मैदानावरती खेळतोय आणि या स्पर्धेमध्ये थोडासा वरचढ इतर संघांसमोर धरताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल आली पुन्हा एकदा या बॉलवरती. पहिला 2 चेंडूंवरती 2 सिंगल. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. हा फटका एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सजवला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. एकच मिळतीये. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या 3 बॉलवरती आला 3 सिंगल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहू शकाल 36 धावा
कमबॅक केला गेला मित्रांनो शेवटच्या षटकामध्ये. पहिल्या 3 षटकांमध्ये धावसंख्या ओसंडून वाहत होती. 11च्या सरासरीने 33 धावा जमवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये कमबॅक केला जातोय. फक्त 3 धावा पहिल्या 3 चेंडूंवरती, परंतु अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. हा बॉल रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आत. लिव्ह केलं या चेंडूला. रनआउटची संधी. पंचांचा कोणताच इशारा नाहीये, म्हणजे फक्त बॅटर असेल तो रनआउट. शेवटचा चेंडू शिल्लक. कमबॅक मित्रांनो जबरदस्त केला जातोय प्रतापगड या टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज आधी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. 36 वरती धावफलक स्थिरावलेलं. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शॉट बॉल. फटका. चांगलं क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो. मी म्हणेल आपल्या टीमसाठी 4 की 5 4 धावा वाचवल्या गेल्यात. लास्ट बॉलला लीडेबल. 38 धावा फलकावरती. तीक्ष्ण नजर आहे खेळाडूंची. पंच आहेत ना मित्रांनो, पंच देतील तो निर्णय घ्या. तुम्हाला आतमध्ये जायची काहीच गरज नाहीये फिल्डिंगसाठी. मग सगळे 11 जण धावा. 11 दोघांनी फिल्डिंग करायची नाहीये प्लीज. 11 जण उतरायचं मैदानात. पंच निर्णय कळवा. 1 शॉट. एकच धाव या बॉलवरती. 37 धावा झालेल्या आहेत. 38 धावांचं आव्हान. लालच बुरी बला आहे दोस्तो.
38 रन्स टू विन फ्रॉम 20 डिलिव्हरीज. लगेच मॅच सुरू करा. पहिलाच बॉल कार्पेटच्या सहाय्याने ट्रॅव्हल करतोय मिड ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये, लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या मध्ये. तोपर्यंत 2 धावा आणि नो बॉल. पंचांचा इशारा, इट्स नो. पंच पंच निर्णय पुन्हा एकदा सांगायचा, नो बॉल. आणि आता फ्री हिट असेल. धावसंख्या बिगर मेहनतीची 3, 38चं लक्ष आणि 3 धावा तर अशाच मिळाल्यात मित्रांनो. आणि त्याच्यानंतर फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आत. चला फ्री हिट बॉल होता, त्याचा फायदा उचलता आला नाही कारण की हा बॉल वाईड आहे. आव्हान जर धावसंख्येमध्ये भर, मॅच अजून सुरू देखील झाली नाहीये. कोणत्याच प्रकारचा चेंडू इथे मात्र नोंदवला नाहीये, परंतु 4 धावा मिळतात प्रतिस्पर्धी टीमला. फ्री हिट कायम. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आडव्या बॅटने गॅप मध्ये ठोकलाय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाईल. एंड टू द फेन्स. 4 धावांसाठी येईल. कमबॅक करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती काय घडलं हे सर्व काय विसरावं लागेल. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल या मैदानाच्या आतमध्ये. 38चं लक्ष आहे. 8 तर बनल्यात, परंतु 30 अजून देखील बाकी आहेत तुमच्याकडे वाचवण्यासाठी. 19 चेंडू आणि 30 धावांची गरज. चला, त्या लहान मुलांना बाहेर घेऊन जायचंय. चेंडू लागू शकतो कधी देखील त्यांना. प्लीज. चला मॅच सुरू करू शकता तुम्ही. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला, परंतु क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही मैदानाच्या आतमध्ये वेगाने पूर्ण केली जाते. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या येते 10. येणारे चेंडू 18 आणि आता मात्र विजयासाठी गरज आहे ती 28 धावांची. 18 चेंडू आणि 28 धावा. 10चं अंतर अजून देखील आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहिलं तर मित्रांनो रायगड संघाची. इथून कमबॅक करावा लागेल. क्रिकेट असो की आयुष्य तुम्हाला कमबॅक करायची संधी नक्कीच देतं. तो कमबॅक करावा लागेल, परंतु अशा प्रकारची गोलंदाजी होत राहिली तर स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारल्याप्रमाणे कामगिरी होऊ शकते. आणि तेच होताना आपण नक्कीच पाहतोय. व्हाईट बॉल, नो बॉल, एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा भरपूर खर्च झाल्यात मित्रांनो. आधीच दुष्काळ आणि दुष्काळात 13वा महिना सांगणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. सिंहगड संघ वाट बघतोय कोणता संघ त्यांच्या विरोधात येईल पुढच्या मॅचसाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज होईल तयार. फुल टॉस आहे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळून बसला होता. मैदानाच्या आतमध्ये
हा जेल झाला असता मित्रांनो तर एक वेगळं चित्र मैदानात असतं, परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. अशाच प्रकारे जर आणि तर या शब्दांशिवाय क्रिकेट देखील खेळला जाऊ शकत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा आहे, ऑन साइडला वळवलाय, एक तर वेगाने पूर्ण केली आणि एकातच मानलं गेले समाधान. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 धावा फलकावरती. अजून देखील 26 धावांची गरज. एक चेंडू शिल्लक आहे. 16 चेंडू आणि 26 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकेल कोण हारेल. इथून जरी चांगली गोलंदाजी झाली तरी रायगड संघ जिंकू शकतो मित्रांनो हे मॅच. अशाच प्रकारची बॅटिंग होत राहिली तर सहजरित्या बॅटिंग करणारी टीम देखील मॅच जिंकू शकते. पुढचा बॉल हलक्या हाताने. आता माहिती आहे डिफरन्स कमी केलंय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायला सुरुवात मैदानाच्या आत, परंतु इथे शांत ठेवलंय. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 13. एक दमदार सुरुवात बॅटिंग करत असताना. चला टीम मीटिंग नकोय, टीम मीटिंग नकोय प्लीज. टीम मीट नकोय. पंच थोडस आता तुम्ही देखील हे करा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहिलं तर गिरी आहेत. हलक्या हाताने बॉलला तटवलंय मित्रांनो. सिंगल. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली आहे. नो बॉल. कहाणीमे ट्विस्ट झालंय तरी काय गोलंदाजांना. पिवळी जर्सी म्हटलं की मित्रांनो आपण पाहिलं तर थोड्याशा निर्णायक क्षणी त्या मॅचेस फसताना जरूर पाहायला मिळाल्यात. दिवसभर नो बॉल नव्हता, परंतु फायनलची मॅच 2 ओव्हरची असेल. कोणी येऊ द्या फायनलला. फायनलची मॅच 2 ओव्हरची असेल याची नोंद घ्या. नो बॉल. फ्री हिट. ह्या 2 घ्यायच्यात आताच्या. आणि पुढचा बॉल असेल फ्री हिटचा बॉल. चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने टीम मात्र जाऊन पोहोचेल 16 धावा फलकावरती. अजून देखील आपण पाहिलं तर 22 धावांची गरज आहे विजयासाठी. 14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 8चं अंतर अजून देखील कापायचंय. पुढचा बॉल कट केलाय मित्रांनो. पॉइंटला चेंडू जातोय. जोपर्यंत बॉलला उचलेल तोपर्यंत सिंगल आहे मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव. 13 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. कमबॅक करायला सुरुवात केलाय गोलंदाजांनी. छोट्या छोट्या चुका मित्रांनो तुम्हाला मॅच नव्हे तर आता स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणारे असू शकतात. तुम्ही इथे जर का हरलात तर तुमची संपूर्ण दिवसभराची मेहनत वाया जाणार. इथे जर का जिंकलात तर मित्रांनो नक्कीच काही ना काही असेल तुमच्या घरी दाखवण्यासाठी की आई की बायकोला की बहिणीला की आज मी दिवसभर खेळलो आणि हे माझा आजची ट्रॉफी आहे. त्यामुळे ही मॅच अतिशय महत्त्वाची. मेगा फायनलच्या अगोदरची फायनल म्हटलं तरी काय वाव ठरणार नाहीये. जो जिंकणार तो कमीत कमी एक पारितोषिक नेणार, परंतु जो हारणार तो खाली हात इथून या मैदानाच्या बाहेर जाणार. चेंडू यस 3 चेंडू झालेले आहेत. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ इथे येणं बाकी आहे. पुढचा बॉल. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूच्या खाली येतोय. खराब आहे मित्रांनो. ह्या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये
मध्येच चेंडू तुम्हाला पकडावा लागेल जर का या मॅचमध्ये बनून राहायचं असेल तर. परंतु खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि तेच कारण जिथे सिंगल असायला होती तिथे घेतली डबल. मागचा चेंडू जो डॉट आला होता त्याचं प्रेशर पूर्णपणे तुम्ही गमावून बसलात. मोमेंटम तुम्हाला प्राप्त करावा लागेल आणि क्रिकेटमध्ये एकदा जर का तुम्ही मोमेंटम प्राप्त केला ना तो हिसकावून घ्यायला भरपूर मेहनत करावी लागते. गोलंदाज जिगरीचे प्रयत्न करतायत परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्यांना मात्र कोणत्याच प्रकारे मिळत नाहीये. पुढचा बॉल यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये झेल घेणं गरजेचं होतं. कॅचेस विन द मॅचेस. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी बरोबर आहे आणि इथे मात्र एक धाव तर मिळाली परंतु महत्वपूर्ण जोडीला फोडण्यामध्ये यश प्राप्त केलं जात आहे. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 धावा झालेली आहे. अजून देखील 18 धावांची गरज. 10 चेंडू 18. पुन्हा एकदा मॅच बनवली गेली आहे मित्रांनो. पुन्हा एकदा कमबॅक केला गेलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अजून देखील 18 धावा या मॅच मध्ये जरूर बनवायच्यात. तर यावेळेस व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सन्माननीय श्री सानप साहेब यांचा इथे मात्र सन्मान केला जाईल. भारतीय जनता पार्टीचे आपण पाहू शकाल सन्माननीय श्री सानप साहेब. फलंदाजाचं नाव पोचवा प्लीज आम्हाला. बॅटर नेम. बॅट्समनचं नाव काय आहे? पाणी. यश. यस नाव आहे त्याचं. तर या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय श्री सानप साहेबांचा इथे मात्र व्यासपीठावरती सन्मान होत असताना नक्कीच आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचं एक धडाडीचं व्यक्तिमत्व. आणि त्यांच्या समवेत त्यांचे ॲडव्होकेट मित्र त्यांचा देखील इथे मात्र यथोचित सन्मान होताना आपण नक्कीच पाहू शकाल. ॲडव्होकेट साहेबांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. दोन्ही मान्यवर आपण आलात आणि या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपल्या आयोजकांच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चला मित्रांनो, प्रचंड असा महाभयंकर उशीर झालेला आहे. थोडंसं आपण वेग वाढवा. यावेळेस मात्र बाटीची कळा घेतली चेंडूने. जाईल शॉट थर्ड मॅनला. जोपर्यंत बॉलला उचलला जाईल तोपर्यंत सिंगल. एकच धाव. एका धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. अजून देखील 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. मॅच ऑन केली. पुन्हा एकदा मोमेंटम प्राप्त केलाय मित्रांनो रायगड टीमनं. रायगड टीम म्हटलं ना मित्रांनो तर 8 चेंडू 8 चेंडू. आम्ही माणसं आहेत, आमच्याकडनं दिवसभरात एवढ्या चुका एखादी चूक होऊ शकते. ऑन साइडला फटका सजवला आहे. सिंगल आहे मित्रांनो. हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आता मात्र बाजीगर सारखा खेळ इथे रायगड संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. द मॅन इन येलो जबरदस्त कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर नेम. फलंदाजाचं नाव सांगा. स्मिथ. आता मॅक्सवेलची गरज आहे. स्मिथला पाठवलंय. अमर. तर नक्कीच अमर आलेत.
पाहूया कशा प्रकारची बॅटिंग करतील. मॅच थोडीशी दुरवताना आपण पाहू शकाल गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून, बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून सुरुवात चांगली केली होती, परंतु गोलंदाजाने कमबॅक करून दाखवलंय. आखूट टप्प्याचा बॉल आहे हा मित्रांनो, निर्णायक फटका होऊ शकतो की काय. बॉल जाईल इनटू दी फॅन्स. 4 धावांसाठी स्वराज्य चौकार. तर 6 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची गरज. या चौकाराने पूर्णपणे या मॅचचं गणित बदलवून टाकलंय मित्रांनो. 7 चेंडू 17ची गरज होती, चौकार आला आणि तिथून मात्र चेंडू शिल्लक आहेत 6 आणि रन करायचे ते 13. काय घडेल या मॅच मध्ये पाहणं गरजेचं. 6 चेंडू आणि विजयासाठी अजून देखील आपण पाहू शकाल 13 धावांची गरज. करो या मरो दोनही टीमसाठी. हा फटका इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल का. 2 मॅचने या मॅचची 2 चेंडूंनी पूर्णपणे या मॅचची काया पलट करून टाकले मित्रांनो. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावा करायच्या आता मात्र 9. 6 5 चेंडू आणि 9 धावा. एका षटकामध्ये 9 धावा. एक षटक नंतर ट्रेन्स देखील मिळणार नाहीयेत लांब राहणाऱ्यांना. आडले कशात मित्रांनो, प्लीज मॅच सुरू करा. पंच पॅनल्टी देऊ शकता तुम्ही या मुवमेंटला देखील. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. पहिले 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. पहिल्या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका, मॅच जाईल मित्रांनो बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खिशात. पहिले 2 बॉल डॉट, दडपण येईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. खराब चेंडू आहे, भरपूर खराब मित्रांनो. या लेवलला बॉल, मॅच खुली करणारा फटका येतोय. 4 धावांसाठी चौकार चौकार चौकार. मागच्या 3 चेंडूंवरती ज्या 12 धावा आल्यात तिथून या मॅचचं गणित पूर्णपणे बदललंय मित्रांनो. चेंडू शिल्लक आहे 4, धावा करायच्यात 5. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पाठीराखे आहेत की नाही बॅटिंग करणाऱ्या टीमचे. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. क्रिकेट मित्रांनो होत्याच 9 तो व्हायला क्रिकेटमध्ये वेळ लागत नाहीये. खराब चेंडू आहे, खराब चेंडू मित्रांनो. विजयाच्या आशा आणखीन जास्त पल्लवित करणारा बॉल बॅटिंग टीमसाठी. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावा करायच्यात क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं तर 4. पुढचा बॉल हा देखील वाईड आहे. 4 चेंडू फक्त आणि फक्त 3 धावांची गरज या मॅच मध्ये. जबरदस्त आपण पाहिले तर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. टीम प्रतापगड संघाच्या माध्यमातून जबरदस्त
डॉट बॉल. 3-3. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहू शकाल. अजून देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत उभेत. इथे सिंगल सेव्हिंग पोझिशन वरती क्षेत्ररक्षक असणं गरजेचं आहे. हलक्या हाताने कट गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक इझिली मिळणार. याच बॉल वरती खराब क्षेत्ररक्षण झालं म्हणून 2 इथे मिळत आहेत का, परंतु नाहीये. फ्रेश पॅट राहता येणार स्ट्राईकला. 2 चेंडूंचा काही शिल्लक आणि धावा करायच्या त्या 2. अजून देखील बॅट्समन. चला बॅट्समनला घ्यायला ओला पाठवायची आहे. बॅट्समन लवकरात लवकर जायचंय प्लीज. थोडस नवीन फलंदाज स्मिथ. चला मित्रांनो प्लीज 1000+ वेळा आज मी प्लीजचा या शब्दाचा वापर केलाय. कोणीच ऐकत नाहीये. पण यावेळेस कट केला बॉल आणि विजयाचा चौकार मैदानाच्या आतमध्ये. वेलकम टू दी फायनल टीम प्रतापगड. चला सिंहगड आणि प्रतापगड टॉस साठी या. सिंहगड प्रतापगड टॉस साठी या. अन्यथा 1 ओव्हरची मॅच असेल. दोन ओव्हर 5 बॉलची 1 ओव्हर अशी मॅच असेल. सिंहगड आणि प्रतापगड तुमची. मित्रांनो ह्याच्यात आपला वेळ गेला तर आपल्याला अजून ओव्हर कमी करावे लागतील.